नमस्कार, मी प्रियांका लाठी। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। जहागीर आर्ट गॅलरीमध्ये मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू केली आहे। जहागीर आर्ट गॅलरीमध्ये ठिय्या मांडला जातोय, तर जहागीर आर्ट गॅलरीमध्ये जोरदार घोषणाबाजी ही मराठा आंदोलकांकडून करण्यात येते। न्यायमूर्ती शिंदे हे जरांगेंना येऊन भेटलेले आहेत, त्यानंतर त्यांची काही चर्चा झाली, त्यानंतर काही तोडगा त्यावर निघालेला नाहीये। आत्ताची ही मोठी बातमी आपण बघतोय। त्याच्यानंतर जहागीर आर्ट गॅलरीमध्ये मराठा आंदोलक हे तिथे दाखल झालेत आणि तिथे मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी मराठा आंदोलक करतात। तिथे जाऊन मराठा आंदोलकांनी ठिय्या मांडलेला आहे। जहागीर आर्ट गॅलरीमध्ये जोरदार घोषणाबाजी देखील सुरू आहे। आंदोलनावर काहीही तोडगा हा शिंदे समितीकडून निघालेला नाहीये। 41 मिनिटं तब्बल मनोज जरांगे पाटील आणि माजी न्यायमूर्ती शिंदे यांच्यामध्ये चर्चा झाली, त्यानंतरही तोडगा निघालेला नाहीये। थेट दृश्य आपण बघतोय। जहागीर आर्ट गॅलरीमध्ये मराठा आंदोलक हे घोषणाबाजी करतायत। कुठलाही तोडगा आंदोलनावर आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर निघालेला नाहीये, त्यामुळे संतप्त झालेले आंदोलक हे जहागीर गॅलरीमध्ये जाऊन मोठमोठ्याने घोषणा करतायत। जहागीर आर्ट गॅलरीमध्ये जाऊन मराठा आंदोलकांनी ठिय्या मांडलेला आहे। थेट त्याचे दृश्य आपण बघतोय। घोषणाबाजी तिथे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावर कुठलाही तोडगा हा शिंदे समितीकडून निघालेला नाहीये। अनेक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या होत्या, त्या मागण्यांवर देखील कुठलाही तोडगा नाहीये। कुठलेही त्याच्यावर फक्त चर्चा होते, त्याच्यावर कुठलाही अजून पर्याय निघालेला नाहीये। त्यामुळे संतप्त झालेले हे आंदोलक आता घोषणाबाजीवर आलेत। जहागीर आर्ट गॅलरीमध्ये ही घोषणाबाजी सुरू आहे। थेट दृश्य आपण पाहतोय। संतप्त झालेले मराठा आंदोलक हे जहागीर गॅलरीमध्ये दाखल झालेले आहेत। तिथे जाऊन ठिय्या आंदोलन त्यांनी मांडलेलं आहे आणि तिथे जाऊन जोरदार घोषणाबाजी ते करतात। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी राहुल जोरी यांच्याकडे। राहुल, काय अधिकची माहिती? जहागीर आर्ट गॅलरी ही काळाघोडा परिसरातली जी एक मोठी आणि नामांकित गॅलरी म्हणून ओळखली जाते, त्याच ठिकाणचा ओपन स्पेस मध्ये मराठा आंदोलकांनी मोठ्या संख्येनं ठिय्या जे मांडलेला आहे। एकंदरीत बघितलं तर एकीकडे सर्वोच्च न्यायालयानं सांगितल्यानंतर आझाद मैदान वगळता इतर कोणत्याही ठिकाणी आंदोलकांनी अशा पद्धतीनं गर्दी करू नये किंवा कुठल्याही जागेवर ताबा असा घेऊ नये असं वारंवार सांगितलं असताना देखील जहागीर आर्ट गॅलरी जे की या ठिकाणी काळाघोडा परिसरात अगदी कोर्टाच्या समोरचीच ही बिल्डिंग आहे आणि त्याच ठिकाणी शेकडोंच्या संख्येनं हे आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी पोहोचले। अर्थात बाहेर पाऊस सुरू आहे त्याचं देखील एक कारण असू शकतं, मात्र ही घटना बराच वेळापासून अनेक आंदोलन त्याच ठिकाणी आहेत आणि त्यामुळं आता पोलीस प्रशासन असेल किंवा संबंधित आर्ट गॅलरीचं प्रशासन असेल हे नेमकं काय भूमिका घेतंय, काय कारवाई करतंय हे देखील पाहावं लागेल। मात्र अशाच पद्धतीनं राहुल, काय नेमकं आता या संदर्भामध्ये कारवाई करण्यात येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।